नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथीकडनं प्रेफरन्स लिंक आणि डॉक्युमेंट अपलोड करण्याची लिंक प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेल आयडी वरती पाठवण्यात आलेली आहे। आता यातला प्रमुख मुद्दा असा आहे की दुबार लाभ म्हणजे काय, दुबार लाभ कुणाला घेता येतो आणि दुबार लाभ घेतला असेल तर काय होऊ शकतं। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ह्याच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण पूर्वी तुम्हाला सांगतो मी की तुम्हाला सारथी संदर्भातले सगळे अपडेट हवे असेल तर गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, त्यावरती क्लिक करून तुमची माहिती आमच्यापर्यंत पाठवा। आमची टीम तुम्हाला सगळी माहिती पाठवण्याची व्यवस्था करेल, ग्रुपमध्ये तुमचं नाव ऍड पण करेल। त्यानंतर इग्नाइट अकॅडमीला तुम्हाला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे। जर पहिला प्रेफरन्स पहिली पसंती दिली तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमी काय देणार, त्यातला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा स्पेशल शिक्षक वर्ग असणारे महेश पाटील सर इंग्लिशसाठी आहे, यशवंत सोलाट सर मराठीसाठी, सचिन ढवळे सर मॅथ रिझनिंगसाठी आहे। सरळ सेवेचा अभ्यास करायचा असेल हे 4 विषय फार महत्त्वाचे आणि ते 4 विषय शिकवणारे प्रमुख सुद्धा महत्त्वाचे, ते महाराष्ट्रातले हेच आहे, हेच तुम्हाला इथे मिळणार आहे। सो लगेच जॉईन करा, पहिला प्रेफरन्स देऊन टाका। त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वोत्तम टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमीची पूर्ण टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे, त्यात डॉक्टर सुशील बारी सर सुद्धा तुम्हाला इथे गायडन्स करणार आहेत। हे शिकवणार तर आहे, पण विशेष म्हणजे तुम्हाला नोट्स स्वरूपामध्ये तुम्हाला इथे लोकसेवा पब्लिकेशनचे म्हणजे आप्पा हातनुरे सरांचे नोट्स पण अवेलेबल आहे, त्यांचं पीवायक्यूचं बुक्स अपडेटेड पुस्तकं अवेलेबल आहे। त्यानंतर इग्नाइट पब्लिकेशनचे तुम्हाला त्या कोर्सनुसार नोट्स आणि पीवायक्यूचे विश्लेषणाचे अपडेटेड पुस्तक सुद्धा अवेलेबल असणार आहे। महेश पाटील सरांचे शाश्वत पब्लिकेशनचं 0 एररचं मराठी इंग्लिशचं पुस्तक आणि बरोबर तुम्हाला पीवायक्यूचे बुक सुद्धा मराठी इंग्लिशचे इथे अवेलेबल असणार आहे। यशवंत सोलाट सरांचं मराठीचं पुस्तक अवेलेबल आहे आणि इतर एक्झाम बद्दल सुद्धा मार्गदर्शन आमची टीम तुम्हाला करणार आहे। 2024-25 ला स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे विद्यार्थी आमच्याकडे आले होते त्यांना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही कंप्लीट केला आहे। तुम्ही विद्यार्थ्यांचा रेफरन्स किंवा विद्यार्थ्यांना विचारू शकता। आवश्यकतेनुसार अभ्यासिका उपलब्ध आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक स्तरावरती मार्गदर्शन आणि सहकार्य सुद्धा आम्ही करणार आहोत। यासाठी तुम्ही डायरेक्टली पुणे आणि छत्रपती संभाजीनगर शाखेला व्हिजिट करू शकता। या ॲड्रेसवरती तिथे आमची टीम अवेलेबल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पण तुम्ही बघू शकतात। आणि लक्षात घ्या, तुम्हाला MPSC MES साठी सारथीच्या मार्फत पुणे शाखा अवेलेबल आहे आणि IBPS बँकिंग साठी छत्रपती संभाजीनगर शाखा अवेलेबल आहे। अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता। आता बघूया आपण दुबार म्हणजे काय, दुबार लाभ म्हणजे काय। त्यापूर्वी सांगतो की 7 मार्चला ही नोटिफिकेशन आलेलं आहे। सारथीचं 5 वेगळ्या उपक्रमासाठी तुम्हाला प्रेफरन्स आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। मग त्यामध्ये शेवटची डेट त्यांनी दिली बघा, 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। आता मग बघूया आपण दुबार म्हणजे काय। तत्पूर्वी तुम्हाला जर मेल फॉर्मॅट आणि स्वयं घोषणापत्राचं डिटेल्स PDF तुम्हाला हवी असेल, जी की तुम्हाला अपलोड करायची आहे, त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली, त्यावरती क्लिक करा आणि ते डाउनलोड करून घ्या, प्रिंट करा, माहिती भरून तुम्हाला हवं तिथे अपलोड करा। आता दुबार म्हणजे काय बघा, एक विद्यार्थी, ह्या विद्यार्थ्याची यापूर्वी म्हणजे 2025-26 ला निवड झाली होती, त्यांनी एकदा फायदा घेतला होता। आता दुसऱ्यांदा परत ह्या विद्यार्थी 2026 आणि 27 साठी इथे निवड आता झाली आहे। सो हा झाला दुबार। आता निवड झाली आहे म्हणजे हा फायदा घेऊ शकतो। एक पहिल्यांदा फायदा त्यांनी घेतला होता, आता दुसऱ्यांदा घेऊ शकतो। पण हा दुसरा एक विद्यार्थी B नावाचा आहे, यांनी फायदा घेतला 2023 आणि 24 ला घेतला होता, त्यानंतर 24 आणि 25 ला घेतला होता, किंवा 25-26 ला, म्हणजे आपण इथे 25-26 ला त्यांनी इथे फायदा घेतला होता, बरोबर आहे। म्हणजे दोनदा फायदा त्यांनी घेतलेला आहे। आता तो 26 आणि 27 साठी जर सिलेक्ट होत असेल तर त्याला इथे फायदा घेता येणार नाही। फक्त दोनदाच तो काय घेऊ शकतो, फायदा घेऊ शकतो, सारथी संस्थेचा किंवा इतर कोणत्याही संस्थे असू। हा झाला पहिला मुद्दा, दुबार म्हणजे काय। दुसरा मुद्दा काय, फॉर एक्झाम्पल A नावाचा विद्यार्थी आहे, सर ठीक आहे त्यांनी एकदा घेतलाय, आता दुसऱ्यांदा त्याला घ्यायचा आहे, पण दुसऱ्यांदा घेत असताना त्याची निवड सर MPSC साठी पण झालेली आहे, त्याची निवड MES साठी पण झाली आहे, त्याची निवड IBPS साठी पण झाली आहे। सर मग तिघं ठिकाणी नंबर आहे, त्याने तिघांचं घ्यावं का ह्या वर्षी, नाही, तिघांपैकी तो एकाचाच लाभ घेऊ शकतो। मग कशाचा लाभ घ्यायचा त्यांनी ठरवायचा आहे, त्याला भविष्यात कोणत्या एक्झाम द्यायची, कोणता अधिकारी व्हायचा आहे, कोणत्या एक्झामचा फायदा त्याला त्याच्या या येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये उपयोगात येणार आहे आणि कोणती अकॅडमी महत्वाची असणार आहे। हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन त्याला कोणता तरी एकच कोर्स निवडायचा, त्या संदर्भातली एक नोटीस त्यांनी दिलेली आहे। दुसरा मुद्दा काय की दुबार लाभ बाबत, पहिले बघा, तुम्हाला समजलं की सर मी पहिल्यांदाच घेतो किंवा दुसऱ्यांदा घेतोय, तिसऱ्यांदा घेता येणार नाही, दोनदाच घेता येणार आहे। सो तुम्ही इथे ऍप्लिकेबल आहात सपोज, सो मग घेत असताना तुम्हाला चढत्या क्रमानुसार, काठिण्यच्या चढत्या क्रमानुसार तुम्हाला इथे काय मिळणार आहे, इथे निवड करता येणार। म्हणजे वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1। सपोज तुमची निवड झाली होती यापूर्वी IBPS ला झाली होती, आता जर तुमची निवड MES ला झाली असेल तर घेऊ शकता, किंवा तुमची MPSC झाली असेल घेऊ शकता, किंवा UPSC झाली तर घेतली असेल, म्हणजे हा झाला तुमचा चढता क्रम, या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। A नावाचा विद्यार्थी, याची निवड पहिल्यांदा इथे झाली होती IBPS ला, दुसऱ्यांदा इथे झाली, घेऊ शकतो तो। पण हा विद्यार्थी जर याची निवड अशा पद्धतीने झाली असेल की सर सुरुवात
सुरुवातीला त्याने एमपीएससीचा फायदा घेतला, तो आता आयबीपीएसचा घेता येईल का, तर असा घेता येणार आणि खाली जाता येणार आणि वर जाता येणार आहे. सो तो मुद्दा पण त्यांनी इथे एक्सप्लेन केलाय. दुसरा काय मुद्दा आहे की दोनदाच लाभ घेता येईल, तिसऱ्यांदा घेता येणार नाही. आणि यापूर्वी 2 योजनांचा लाभ घेतला असल्यास सदर उमेदवार आत्ताच्या लाभासाठी पात्र राहणार नाही. तो दुबार म्हणजे काय, कोण फायदा घेऊ शकतो, कसा घेऊ शकतो, चढता उतरता क्रम कसा आहे, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या आहे. अजून तुमच्या मनात काही डाऊट असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये जा, प्रश्न टाका, त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओत नक्कीच देईन. आणि परत एकदा सांगतो, तुम्ही जर MES MPSC किंवा IBPS सिलेक्ट झाला असाल तर इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स देण्याची संधी तुम्हाला असणार आहे. आणि इग्नाइट अकॅडमीला जर संधी तुम्ही घेतली तर इग्नाइट अकॅडमी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी देणार आहे. त्यातले महाराष्ट्रातले स्पेशल शिक्षक वर्ग तुम्हाला इथे अवेलेबल आहे, महाराष्ट्रात सर्वोत्तम टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे, त्याचबरोबर तुम्हाला इथे नोट्स सुद्धा आणि बुक सुद्धा अवेलेबल आहे. याचा जास्तीत जास्त फायदा सगळ्यांनीच करून घ्या, तुमच्या मित्रांनाही कळवा. त्या अजून काही अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. आणि तुम्हाला अपडेट हवी असेल तर गुगल फॉर्मचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, तुमची माहिती आमच्यापर्यंत पाठवा, बाकी सगळी गोष्टी आम्ही तुम्हाला पाठवू. अजून काही शंका असेल, प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडला व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.